नमस्कार मित्रांनो, हाय. आज आम्ही पूर्ण दिवसभर खूप काम करून थकलेलो आहोत. त्यामुळे आज रात्रीचं इथे वडोदरामध्ये आम्ही आहेत. तर वडोदरामध्ये एक फेमस ऑमलेट हॉल आहे, त्याचं नाव आहे राजू ऑमलेट हॉल. तो ॲक्च्युली 1984पासून इथं त्यांनी स्थापना झाली त्याची हॉटेलची. तो फेमस ऑमलेट हॉल आहे. तर आम्ही आता तिकडे जाणार आहे. भेटला ना भाई ऑमलेटवाला, भेटला ना भाई, भेटला भावांना, भेटला. 50 दुकानं शोधले, 50. कमीत कमी 9:30 वाजले. आम्ही 1.5 तास झाले मी दुकान शोधतो. इकडे जा, तिकडे जा, इकडं इथं 50 आहेत. राजू ऑमलेट 50. हा, म्हणजे ते डुप्लिकेट वाले खूप आहेत नाही का? डुप्लिकेट वाले तर खूपच आहेत, पण जो ओरिजिनल आहे तो एकच आहे. त्याला भेटला बाबा. चला आता तुम्हाला दाखवतो. राजू ऑमलेट असं लिहिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, मी माझा मोबाईल विसरलेलो, मोबाईल घ्यायला गेलेलो. हे राजू ऑमलेट जे फायनली आम्हाला भेटलं आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. हे बघा, हा समोरचा टेबल आणि आमचे दादा सचिन दादा समोरच उभे आहेत. हा एक समोरचा टेबल आहे. त्याच्यानंतर हे इथं लोक आहेत, खूप सारे लोक आहेत मित्रांनो. खूप फेमस आहे राजू ऑमलेट. तो सायन्स 1984पासून आहे राजू ऑमलेट. इथं आलेलो आहे. सचिन दादा, काय ऑर्डर केलेली? आपण मागवलं आहे इथलं जे वर्ल्ड फेमस आहे राजू ऑमलेटचा स्पेशलिटी. ऑमलेट मागवलेलं आहे बटरवाला. त्याच्यानंतर बटर बॉईल टिक्का मागवलेला आहे. बटर बॉईल टिक्का जो एक नंबरवरती मागवणारच आहे आम्ही. पण पहिले हे टेस्ट करून बघू. फायनली आमची ऑर्डर आलेली मित्रांनो. क्रश ऑमलेट आणि पाव. टेस्ट करून सांगूया. आता आम्ही टेस्ट करतोय. पहिला दादाच टेस्टला आहे. आमचा खवय्या नाही आहे, आम्हाला त्याची खूप आठवण येते अक्षयची. दादा टेस्ट करतात. कसं आहे सचिन दादा? आता प्रवीण दादा, प्रवीण कसं आहे टेस्टला सांग बरं लवकर. आता हा बघा, हा पण मागवला आम्ही बॉईल टिक्का. रितेश जरा टेस्ट करून सांग काय. ज्या गोष्टीसाठी आलो होतो आहे का नाही एकदम अरे एवढं नाव ऐकलं. 1994 पासून हे हॉटेल उघडलेलं आहे. जिथे तिथं ते रणवीर ब्रार, तो फेमस कुक आहे, शेफ आहे. यायच्या अगोदर त्याचं पण आहे ना यूट्यूबची रील बघितली मी. त्याच्यामध्ये पण त्यांनी आहे ना हे टॉप 5 आहे ना फूड डेस्टिनेशन इन वडोदरा असं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना हे राजू ऑमलेट दाखवलं. अरे एकदम पिक्का आहे. माझं रेकमेंडेशन नो. महाराष्ट्रीयनसाठी हे छान नाही आहे. स्पायसेस आवडतात आपल्याला. 10 out of 1 पण नाही रे. 0. प्रवीण 10 out of 4. प्रवीणनी 4 दिले बाबांना. नाही. आता रितेश भाऊ, हा भाऊ, काय जेवला का? काय खाल्लं रे बाबा तू? झक मारली आणि अन्न भुर्जी खायला एवढं शोधलं बाई. 8:30 वाजल्यापासून त्याला शोधत होतो. राजू कुठे आहे, राजू कुठे आहे, राजू कुठे आहे. भेटला. आतुरता होती की काहीतरी नवीन भेटल, स्पेशल भेटल. कसलं काय, ह्याच्यापेक्षा आपले घरचे चांगलं बनवतात ना. तिखट ना काय, फक्त तो आपल्या घरातला सफेद भात जसा असतो ना तसा सफेद भात. त्याच्यामध्ये वरतून अंडे टाकले, थोडीशी ती लाल मिरची टाकली, हलवलं, बटर डाळ, खूप सारं बटर. बस हा. असं झालेलं ना आम्हाला की चिडचिड. पण रिटर्न पण करू शकत नव्हतं. आमच्या ऑर्डरी सगळ्या दिलेल्या होत्या डायरेक्ट. हा, तर इथं बघा मित्रांनो, आम्ही हे बघा, हे जनता आईस्क्रीम फेमस जागेवर आलोय. त्यांची सिग्नेचर डिश. मोठे मोठे सेलिब्रिटी, अभिनेत्री आणि मशहूर हस्ती इथे येतात. याच्यामध्ये बघा, आता हे मी आहे ना पान मसालावाला मागितलाय. त्याचा मावा फ्लेवरवाली कोणती आईस्क्रीम आहे. आणि ही आहे गुलकंद आईस्क्रीम. एक आयुर्वेद आईस्क्रीम पण येते प्रवीणसाठी. 100% तो खाणार. हा, तर मित्रांनो, राजू ऑमलेटमध्ये घोर निराशा झाल्यानंतर आम्ही वडोदऱ्यातले अजून काही स्ट्रीट फूड ट्राय केलेत. पाणीपुरी असेल, इथची स्पेशल खमंग ढोकला असेल, त्याच्यानंतर जनता आईस्क्रीमवाल्याची आईस्क्रीम असेल. हे सर्व खाऊन आजचा दिवस संपवून चलो
बाय बाय, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.